ये फोल्ड नंबर 4 महिन्याची झाली. त्रिशूबाई 4 महिन्याची झाली आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आज आहे मंगळवार. आज वर्क फ्रॉम होम होतं. उद्या ऑफिसला जायचं आहे आणि त्रिशूचा जे 4 महिन्याचा बड्डे आहे, नॉट बड्डे, 4 महिन्याची झाली आहे ती, तर तिचं सेटअप चालू आहे फोटोशूटसाठी. त्रिशिता खूप छान दिसतीये. त्रिशिता तू खूप छान दिसतीये. गुटिली गुटी गुटी गू. काय काय मस्ती करायची आहे. आज चांगली झोप काढलेली आहे. नंतर दुपारी मम्माला लई त्रास देते. हो असं बरं. मस्त असा सेटअप चाललाय. हे कसले पानं आहेत? अच्छा, हे याचे आहेत का? मनी प्लांट आहेत का? एक नंबर. आर्टिस्ट याला म्हणतात, आर्टिस्ट. आणि हे कसलं आहे? आय गेस डाळीचं आहे ना हे. खाली पण ठेवू का अजून पानं? काय बघ, खाली ठेवून दे, पूर्ण चौकस ठेवून दे. असं काहीच सेटअप असणार आहे. अरे वा वा वा, अरे वा वा वा. हे चेंजेस केले. 4 नंबर जरा व्यवस्थित दिसतोय. नाही नाही बरोबर आहे ना, राहतो की. मस्त आहे. हात नको मारू बेटा. हात नाही, हात. ये फोल्ड नंबर 4 महिन्याची झाली. त्रिशूबाई 4 महिन्याची झाली आहे. म्हणजे होणार आहे 2 दिवसात, पण त्याच्या आधीच फोटोशूट करतोय आम्ही. छान 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 छान. आणि इकडे आहेत आपल्या फोटोग्राफर. तिचा मोबाईलमध्ये फोटो घेत आहे. हो हो हो, एक नंबर येत आहे फोटो. भारी आहे. त्रिशू काय केवढी मस्ती करते. चला बाबा, झालं. हां, फोटोशूट झाला. डिडो झालं. त्रिशिता फोटोशूट झाला तुझा? ओके, सगळं ओके ना? ह्याच मेमरीज राहतील बेटा. आपल्याकडे मोठी मेमरी आता. हो, करेक्ट आहे, करेक्ट आहे. येस, यूट्यूबची मेमरी ना आपल्याकडे. तू मोठी झाल्यावर यूट्यूबचे ब्लॉग बघायचे तुझे लहान असतानाचे. हां हे झालं आता. फक्त काय किती मिनिटाचं होतं ते? फार फार तर हां फक्त 4 चाका काढला झाला. टिल्लू 4 महिन्याची झाली तू. 4 महिन्याची. मला खुश करायसाठी पाणीपुरी आणली का? उद्या जायचंय पार्टीला. नाही 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 नाही, उद्या पार्टी आहे ऑफिसची. बट मी माझा कडनं आली आहे तुला पार्टी नाही, पण पाणीपुरी भेट म्हणून. पाणीपुरी खाऊ आपण दोघं. मला पण देशील बरं का? तुझ्यासाठी नाही अजून, तुला आणे. त्रिशिता ती बघ कशी करते. नमस्कार नमस्कार साहेब. प्रयागराज जाऊन आले. मला वाटलं चांगलं तू केस वगैरे वाढवले असतील असं मी म्हटलं पहिल्या दिवशी. वाढ चटाधारी. बोला काय झालं सर? आपल्याला प्रॉब्लेम हा झालाय सर. हा, की यार गिझर चालू होतंय. चेक करून बघा. कॉईल जी आहे ना, नाही मध्ये. बरं बरं. ही जी मधली कॉईल आहे ना म्हटलं, ती गेली. तर त्याने तो स्क्रू खोलला होता आणि हा ड्रम काढला वरचा. बरोबर. तो मला कॉईलच चेंज करायला लागेल म्हणजे. पण कॉईलची किंमत मी विचारली धनलक्ष्मी वाल्याला. तो बोलतो सर 300 रुपये से स्टार्ट हो जाएगा बोले, और 1 साल की वारंटी वाला आपको 450-500 तक मिल जाएगा. ठीक आहे, मग घेऊन घ्या मग, काही प्रॉब्लेम. मग बस व्हायचं कसं? एखादा युट्यूबवर व्हिडिओ आपण याच्यावर युट्यूब तर अरे ऑलवेज जिंदाबाद यार. ते आता खाली काढून घेऊ आता आम्ही आणि मग चेक करू काय नेमकं कसं फिट करायचं ते. चलो, कन्क्लुजन तो कुछ हुआ नाही. आता आपल्याला जावं लागेल. तर आता आम्ही ते कॉईल घ्यायला जाऊ. आणि ऑलरेडी साहेबांनी इलेक्ट्रिशियनला फोन केलेला आहे. सो ते येतील आणि ते लावतील. खालचा बेसचा फोटो काढून ठेवलाय मी. आणि हा आपल्या बस सर, बस 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 भरपूर झाला. चालेल, अर्ध्या तासात भेटू. आपण जाऊ तिकडे. गिझर आम्ही रिपेअर करायचं ठरवलं होतं,
पण काही तो रिपेअर झाला नाही, कारण त्याला पाण्याचं कनेक्शन जे होतं ते कुठून बंद करायचं तेच आम्हाला कळलं नाही. त्यानंतर आम्ही कॉईल आणली आणि इलेक्ट्रिशियनला फोन केला. तो थोडा लेट येणार होता, सो आय गेस तो अराऊंड 10-11 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत येईल असं आहे. तर तो इलेक्ट्रिशियन येऊन सगळं ते फिटिंग वगैरे करेल. नंतर मी आलो आता माझ्या घरी आणि आता वेळ झाली ब्लॉग एंड करायची. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.